नमस्कार मित्रांनो, आजचा उन्हाळ दिवस आहे कोकणातल्या अशाच काही ग्रामीण भागातला. श्रावण महिना आहे आणि त्यामुळं आम्ही कोकणातल्या ग्रामीण भागाची सैर करण्याचा निर्णय घेतला. दुतर्फा हिरवाईनं नटलेली ही धरती आणि आमचा प्रवास सुरू झाला तो ग्रामीण भागाकडे. कोकणातल्या एका गावातल्या वाडीत आम्ही पाऊल ठेवलं आणि समोर दिसला तो हा नजारा. तुम्हाला देखील हे सगळं पाहिल्यानंतर तुमचं गाव आठवलं असेल, नाही का? गावातल्या या वाडीत गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनाची अशी तयारी सुरू होती. बाप्पाच्या रंगकामांना वेग आला होता. शाळेतली पोरं देखील इथं होती. एकाहून एक सरस मूर्ती इथं पाहायला मिळाल्या. नजर खिळवून ठेवणारं हे काम. कोकणात आजही शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं जातं. घरात शाडूच्या मातीचा बाप्पा विराजमान होणं हीच इच्छा प्रत्येकाची असते. अर्थात हे सगळं पाहिलात तर इथली कला कुसर कशी आहे याचा तुम्हाला नक्की अंदाज येईल. कदाचित तुमच्या जुन्या आठवणी देखील यामुळं जाग्या झाल्या असतील, कारण की कधी काळी आपल्यापैकी अनेक जण अशाच पद्धतीनं या मूर्तीशाळांमध्ये रमत होते. आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. आता हे वातावरण नेमकं काय आहे सांगण्यापेक्षा तुम्हीच अनुभवा. इथून पुढचा प्रवास सुरू केल्यानंतर आम्हाला नजरेला पडली ती अशी फुलं. अर्थात याची नावं आम्ही आत्ता तरी सांगणार नाहीत, पण तुमच्यापैकी काही जणांना ती आठवली तर कमेंट करून नक्की कळवा. शिवाय त्याचं महत्त्व देखील तुम्हाला काही ठाऊक असल्यास ते देखील सांगा. आता हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही अधिक काही सांगण्यापेक्षा हा सर्व नजारा तुम्ही अनुभवा, तुम्हीच फील करा. आणि बरं, ही एक विहीर आहे, त्याला कोकणात बावडे देखील म्हणतो.
आणि त्याचं हे पाणी कसं आहे बघा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या फुलांना काय म्हणतात ते जर तुम्हाला कळलं किंवा तुम्हाला याचं नाव ठाऊक असेल तर ते देखील आम्हाला सांगा. कोकणातल्या माळरानावरती किंवा सड्यांवरती ज्यावेळी आम्ही पाऊल ठेवलं त्यावेळेला आम्हाला असं दृश्य नजरेला पडलं. अर्थात हे सर्व अनुभवल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. अधिक काही सांगणे बोलणे योग्य नाही. तुम्ही हा सर्व नजारा सर्व अनुभव घेतला असेल. तुम्हाला ह्या गोष्टी कशा वाटल्या हे आम्हाला नक्की सांगा, कारण ही आमची सुरुवात आहे.